नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग न दाखवता मी एक सुंदरसा छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. तर माझी आता कटिंग चालली. माझ्या लक्षात नंतर आलं की मी ह्या ब्लाऊजची पण कटिंग दाखवावं थोडीफार. बघू शकतात, मी अगोदर पूर्ण आखून घेतले पॅटर्न ठेवून आणि त्याच्यानंतर मग मी आता मेन फॅब्रिकवर कटिंग करणार. तर थोडीशी गर्दी आहे, म्हणजे थोडीशी न म्हणता गर्दी बऱ्यापैकी आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मी अजून कशावर व्हिडिओ दाखवला पाहिजे ते पण कमेंट करा, म्हणजे आपलं काम तर चालूच आहे. तर सगळ्यांना मी एक सांगते का, ज्या वेळेला आपण ब्लाऊज कटिंग करतो तर त्यावेळेला काळजीपूर्वक हे ब्लाऊज कटिंग केले पाहिजे. आणि बऱ्याच जणांच्या समस्या येतात का, कटोरीचा टक्स जास्त पॉईंट, टक्स मारल्याच्या नंतर जास्त पॉईंट येतो कटोरीला. तर तसं न होण्यासाठी तुम्ही कटिंग व्हिडिओ जास्त पाहत राहा आणि स्टिचिंग व्हिडिओ पण पाहत राहा, आणि नक्कीच तुमच्या लक्षात येईल. कारण कधी कधी काय होतं, कमेंट लेट पण वाचल्या जातात किंवा लक्षात पण राहत नाही कशावर आपल्याला आज माहिती सांगायची. कारण रेग्युलरनुसार मी जे कस्टमरचे कामं आहे त्याच्यानुसारच मग माझं काम पण चालते. तुम्ही कमेंट करता, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही जेवढं कटिंग बघता आणि जेवढं स्टिचिंग बघता, हर एकाचे प्रश्न तुमचे त्याच्यामध्ये सुटले जातील. तर सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करा. ती स्टिचिंग असू द्या किंवा कटिंग असू द्या. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता, आणि शक्यतो स्वतःवर, अगोदर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते का, अगोदर स्वतःवर तुम्ही सगळे ब्लाऊज कटिंग करून तुम्ही घालून बघा का तुम्हाला दरवेळेला त्याच्यामध्ये काय फरक पडतो, किंवा जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत काय फरक. म्हणजे आपण ज्या वेळेला समजा आपण एक ब्लाऊज शिवला आहे, बरोबर, एक ब्लाऊज शिवल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट काय येतो आणि त्याच्यामध्ये मग बदल कुठं करायचे, तर आपण दुसऱ्या कटिंगमध्ये बदल करतो का. दुसऱ्या कटिंगमध्ये समजा आता एखाद्या वेळेला पहिल्यांदा आपलं शोल्डर उतरते, आपण काय बदल केला पाहिजे, दुसऱ्यांदा काय बदल करायचा, असं करता करता आपण कधी परफेक्ट होऊन जातो हे स्वतःला पण समजणार नाही. तर अशाच पद्धतीने कामं करत राहा.